यांचा. येस नितीन. तर धन्यवाद कुणाल सर. हा पहिला चेंडू आपण पाहतोय दत्ता ठाकूर आणि समीर पाटील सलामीची जोडी. जय गावदेवी सोनापाडा संघाचे आणि पहिले षटक घेऊन आले गोलंदाज अतुल पाटील. श्रद्धांजली चषक मधला उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्याची निवड झाली होती. ती श्रद्धांजली चषक स्पर्धा तुम्ही पाहिली जुळडोंबरीच्या मैदानामध्ये. तब्बल 12 विकेट्स आपल्या नावावरती केल्या होत्या. तो गोलंदाज अतुल पाटील तुम्ही पाहताय गोलंदाजी मार्कवर पल्लावा सिटी कडून. इथे मात्र हलक्या त्यांचे डोके घेऊन करतात. मात्र क्षेत्रक्षी डीप मध्ये आहेत. मिड विकेटला समीर. तर 2 सिंगल तुम्ही पाहतायत पहिल्या 2 चेंडूवरती. धर्मेंद्र संत यांचं आगमन झालंय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत आणि प्रयत्न खूप चांगले केले होते मात्र झेल झाला ड्रॉप. दत्ता ठाकूरचा झेल सुटलाय. ज्या दत्ता ठाकूरने आपण पाहिलं तर मागच्या वर्षी आपण पाहिलं 156 धावा या स्पर्धेमध्ये कुठल्या होत्या आणि मॅन ऑफ द सिरीज मानकरी ठरला होता. बाईक आपल्या घरी घेऊन जाणारा खेळाडू तुम्ही पाहतायत. या स्पर्धेमधील किंग ट्रॉफी मधला 156 धावा त्याच्या नावावरती आहेत एकाच सिरीज मध्ये. आणि त्या दत्ताचा झेल जरूर सुटलाय. आता बघा तो झेल किती महागात पडतोय टीम कुशल स्पोर्ट्स सापाडे संघाला. हलक्या खेळण्याचा प्रयत्न होता. हलकस अपील केलं होतं. त्यांच्या मागे इष्टरक्षक तुम्ही पाहतायत. इष्टरक्षक रुपेश घोडेला तुम्ही पाहतायत. खूप चांगलं इन्स्ट्रक्शन त्याचं राहिलं होतं श्रद्धांजली चषक स्पर्धेमध्ये आणि खूप चांगला खेळ राहिला होता कुशल स्पोर्ट्स सापाडे संघाचा. खाडी चषकचा चॅम्पियन एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला उपविजेता संघ. इथे मात्र चेंडू पुन्हा हवेत आहे मात्र वाईड इश लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू 1 बाउन्स सीमा पार जाईल. दत्ता ठाकूरच्या बॅटमधून येणारा हा चौकार. आठ धावा तुम्हाला धापलकावती पाहायला मिळत आहेत. अतुल गोलंदाजी मार्कवर. चेंडूची गती कमी करतात. व्हेरिएशन चांगले अतुल पाटील या गोलंदाजाकडे नेहमीच त्यांनी इम्प्रेस केलं आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. फक्त आणि फक्त 8 धावा दिल्यात पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. त्यात एक झेल सुद्धा सुटलाय. 5 षटकांची मॅच. यानंतर सामना असेल दिवा विरुद्ध गावदेवी गिरजा माता क्रिकेट संघ जुनी डोंबिवली. या 2 संघांमध्ये दोन्ही टीमच्या कॅप्टननी सज्ज राहायचे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल पुढच्या मॅचसाठी आपण सज्ज राहायचे कारण लाईन लॉट्स प्रमाणे सामने होतील. क गटातील हा दुसरा सामना सुरू आहे. सोनारपाडा आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहतायत कुशल स्पोर्ट्स सापाडे. जय गावदेवी सोनारपाडा. हडी चषकाचा चॅम्पियन संघ तुम्ही पाहतायत. मैदानाच्या आतमध्ये 48 ग्रामीण संघामध्ये पहिला क्रमांक पटकावणारा संघ तुम्ही पाहतायत जय गावदेवी सोनारपाडा संघ. ज्या प्रकारे मी दत्ता ठाकूरचा उल्लेख केला मगाशी अर्धशतक या क्रीडांगणामध्ये बऱ्याच वेळा त्यांनी ठोकलेत. तर निल्सन मडवी येत आहेत. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली होती त्याने. श्रद्धांजली चषक जी स्पर्धा तुम्ही पाहिली गावदेवी गिरिजा माता क्रिकेट संघ जुळडोंबिवली यांच्या माध्यमातून आणि त्या स्पर्धेचे प्रमुख आयोजक तुम्ही पाहिले मुकेश पाटील साहेब ज्यांच्या स्वप्नातनं साकारलेली स्पर्धा आणि भरपूर पारितोषिक त्यांच्या माध्यमातून तुम्ही पाहिलं. 22,000 रुपयाचं कॅश प्राइस सुद्धा ठेवण्यात आलं होतं. रामदास पाटील यांच्या कटआउटला जर डायरेक्ट चेंडू लागला तर अशा अनेक पारितोषिक आपण पाहिले. 2 खेळाडूंनी पारितोषिकं पटकावली. जगदंबा वाकलन बी संघाच्या बाळारामला पारितोषिक मिळालं 8,000 रुपयाचं आणि त्यानंतर दीपक केने
जो गोलवली संघाचा खेळ त्याला 11,000 रुपयाचं कॅश प्राइज मिळालं होतं. निल्सन मडवी येत आहेत गोलंदाजीसाठी. हा चेंडू तुम्ही पाहताय बॅकवर्ड पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न होता, पुन्हा झेल ड्रॉप. वारंवार चुका करतोय कुशल स्फोट सापाडे संघ. एक झेल दत्ता ठाकूरचा सुटलाय, आता एक झेल समीरचा सुटलाय. नऊ धावा तुम्हाला धापमुखाती लागल्या आहेत. कारण निल्सन मडवीने मी मगाशी उल्लेख केला, श्रद्धांजली चषक मध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती. पिंटू पाटील यांनी पुरस्कृत केला हा संघ तुम्ही पाहतायत. कुशल स्फोट सापाडे संघ काडी चषक मध्ये सुद्धा खूप चांगला खेळ केला होता. इथे मात्र फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. मिड विकेट वरनं क्षेत्ररक्षक खूप वेगाने येत आहेत. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा पार जाईल, चौकार. निल्सन गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र अजून एक झेल ड्रॉप. एक धाव इथे जरूर मिळेल. एकने धावसंख्या पुढे सरकेल. धापलका धावा लागल्यात त्या 14 धावा तुम्हाला धापलकावरती पाहायला मिळत आहेत. कुणाल सर मागच्या वर्षी सुद्धा याच दत्ता ठाकूरचं याच क्रीडांगणामध्ये बेतोडे संघाच्या गोलंदाजांनी 3 झेल सोडले होते आणि त्यानंतर 55 धावांची एक मॅरेथॉन इनिंग दत्ता ठाकूरने साकारली होती आणि तोच प्लेअर ठरला होता. मॅन ऑफ द सिरीजची बाईक त्याला मिळाली होती आणि आता मात्र चेंडू हवेत आहे. त्यामुळे अतुल पाटील आहेत मिड ऑफला, त्यामुळे चूक होणार नाही आणि फलंदाज समीर पाटीलची खेळी ते होईल समाप्त. चला फलंदाज लगेच पाठवायचे आहे. जयगाव देवी सोनारपाडा संघ. वेळेच्या बाबतीत तुम्हाला थोडंसं सहकार्य करावं लागेल. टाइम मॅनेजमेंट सुद्धा खूप महत्वाचे. 3 झेल सुटल्यानंतर मात्र आता अतुलने झेल टिपलाय. अतुलच्याच गोलंदाजीवरती दत्ताचा झेल सुटला होता. त्यानंतर आता निल्सनच्या मडवीच्या षटकात सुद्धा दत्ताचा एक झेल सुटलाय. आता मात्र सिद्धेश पाटील येत आहेत नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती. चौदा धावा धापलकावरती लागल्या तुम्ही पाहतायत. एक गडी बाद 14 अशी धावसंख्या जयगावदेवी सोनारपाडा संघ तुम्ही पाहतायत. प्रथम फलंदाजी करत असताना समीरला इथे मैदान सोडावं लागले कारण की मिड ऑफला अतुल पाटीलने खूप चांगला झेल टिपलाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होते गोलंदाज निल्सन. हा चेंडू तुम्ही पाहतायत मिड ऑफच्या वरून खेळायचा होता मात्र लॉंगला क्षेत्ररक्षक करतायत आणि आता मात्र कोणती चूक करत नाही क्षेत्ररक्षक महेश पाटील आणि फलंदाज दत्ता ठाकूरला 2 जीवदान मिळाले होते मात्र त्याचा तो फायदा घेऊ शकला नाहीये आणि मैदान सोडावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर दत्ता ठाकूरची इथे खेळी समाप्त होईल. दुसरं यश मिळालंय गोलंदाज निल्सनला. हॅट्रिकच्या उंबाड्यावर गोलंदाज निल्सन. बघा या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक पूर्ण करतोय का. एकमेव अर्धशतक या स्पर्धेमध्ये नांदिवली संघाचा प्रशांत म्हात्रे ज्याने 55 धावांची मॅरेथॉन इनिंग काल साकारली होती. एकमेव अर्धशतक या स्पर्धेमध्ये खिडकाली संघाच्या विरुद्ध आणि 72 धावांची भागीदारी सुद्धा सर्वाधिक धावा आहेत या स्पर्धेतील ज्या रचल्या होत्या. आपण पाहिलं तर पिंट्या म्हात्रे आणि प्रशांत म्हात्रेने नांदिवली संघाच्या, जितू निलेश नांदिवली संघाच्या आणि त्याही धावा आपण पाहिल्या तर सर्वाधिक धावा आहेत. मात्र 73 धावांचा पाठलाग काटाई संघाने सुद्धा या स्पर्धेत केलाय. हा चेंडू तुम्ही पाहताय. चेंडूला सन्मान दिलाय क्षेत्ररक्षक डीप मध्ये अतुल. एकच धाव इथे मिळेल. एक धाव मिळते. धावसंख्या 15. 2 षटकांचा खेळ संपला. इथे मात्र
15 धावा तुम्हाला धाबलकवती पाहायला मिळत आहेत आणि अतुलकडे चेंडू गेल्यानंतर तुम्ही दुसरी धाव घेणं थोडंसं कठीण आहे. सिद्धेशला एक धाव इथे मिळाली. 2 षटकांचा केस संपलाय. 15 धावा तुम्हाला धाबलकवती पाहायला मिळत आहेत. 5 षटकांचा हा सामना तुम्ही पाहतात. पहिल्या फेरीतील दुसरा सामना. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिला तर दीपक दत्ता म्हात्रे प्रतिष्ठान वसार संघाने 53 धावांचा पाठलाग केला. रिची म्हात्रे प्रतिष्ठान देसाई टीमच्या विरुद्ध. या मॅच मध्ये आतापर्यंत 15 धावा धाबलकवती लागल्यात. पहिल्या षटकात धावा होत्या 8. अतुलच्या दुसऱ्या षटकात 7 धावा दिल्यात. निल्सनने 2 गडी बाद केलेत. निल्सनने चांगली गोलंदाजी केली. श्रद्धांजली चषकचे सर्वच सामने तुम्ही पाहिले असतील. कमबॅक करण्याची ताकद नक्कीच त्या स्पर्धेमध्ये त्यांनी ठेवली होती. बऱ्याच वेळा त्याला पहिल्या चेंडूवरती षटकार चौकार लागायचा, मात्र त्यानंतर आत्मविश्वासाने त्यांनी गोलंदाजी केली. तर अतुल पाटील येते दुसऱ्या स्पेलमध्ये. वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलेत आणि संघाचं तिसरं षटक अतुल पाटील. 5 षटकांचे प्रत्येक सामना 5 षटकांचा असेल हे लक्षात घ्या. क गटातील हा सामना आहे. आज क गटातून तुम्ही पाहिलं तर सोनारपाडा, सापडे, दिवा, जुनी डोंबिवली, मातनेरे, उत्तर शिव. मात्र त्यानंतर ब गटाकडे आपण वळणार आहोत आणि ब गटातून आपण पाहिलं तर निशान जीजी स्पोर्ट वाकलर विरुद्ध हेडुटणे, खंबालपाडा विरुद्ध असदे. गट सुद्धा खूप महत्वाचे आहेत. मात्र चेंडू फक्त दिशा दिली आहे थर्डमॅनच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे. एकदा पूर्ण करतोय दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण झाली. तिसऱ्या धावेचा कॉल दिलाय आणि तिसरी धाव वेगाने पूर्ण केली जाईल. मात्र एक शॉर्ट रन आहे. पंचांचा इशारा येतोय सचिन कडू यांचा. बॅट तुम्ही कुठे ग्राउंडिंग केली, क्रीज मध्ये ग्राउंडिंग केली की नाही हे पाहणं खूप गरजेचं आहे. आणि 2च धावा इथे मिळाल्यात. सतरा धावा झाल्यात. एक शॉर्ट रन आहे. तर बॅट तुम्ही कुठे ग्राउंडिंग करताय हे खूप महत्वाचं आहे. अतुल गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. 2 बाद 17 अशी धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते. जयगाव देवी सोनारपाडा संघ तुम्ही पाहतायत. इथे मध्ये स्वीप करण्याचा प्रयत्न. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला थोडासा क्षेत्ररक्षक वेग येत आहेत. सागर पाटील आहेत. काडी चषक मध्ये पहिलं मिडल षटक फेकणारा गोलंदाज. एकने धावसंख्या पुढे सरकेल. धावफलक धावा लागतात त्या 18. हा चेंडू तुम्ही पाहतायत लॉंग ऑनच्या दिशेने. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत मात्र ते बनतील फक्त प्रेक्षक. चेंडू सीमा पलीकडे लँड होईल. षटकार. डीजे राजच्या माध्यमातून खूप चांगलं संगीत तुम्हाला ऐकायला मिळते. कालच्या दिवसात सुद्धा खूप 24 धावा धाबलकवती तुम्ही वादायत. अतुल राईट मोर द विकेट. हा चेंडू मात्र मिस टायमिंग स्ट्रोक आहे. चेंडू बराच वेळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आले होते. बॅकिंग दिली जाईल तोपर्यंत 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्या आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. 26 धावा धाबलकवती लागतात. जयगाव देवी सोनारपाडा संघ प्रथम फलंदाजी करत असताना. खाडी चषक मधला चॅम्पियन संघ तुम्ही पाहतायत. नेवाळीच्या स्पर्धेत सुद्धा चॅम्पियन. अनेक स्पर्धा नक्कीच गाजवल्या. दौरलीच्या स्पर्धेत सुद्धा आपण पाहिलं तर 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरला. 7 ते 8 स्पर्धा आतापर्यंत जिंकल्यात. हा चेंडू तुम्ही पाहतायत लेग स्टंपच्या भरपूर बाहेर चेंडू होता. पंच वाईट चिकून करतायत. 27 धावा 2 गडी बाद प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहतोय. जयगाव देवी सोनारपाडा संघ. दौरलीच्या स्पर्धेत आपण पाहिलं तर अमर ठाकूरला थोडीशी दुखापत झाली, त्यामुळे तो श्रद्धांजली चषक स्पर्धा सुद्धा खेळला नाही. याही स्पर्धेत तो खेळणार नाहीये. हा वेट अँड वॉच क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू स्लॅश केलंय. पॉइंटच्या दिशेने चेंडू वेगाने सीमा पार जाईल. चौकार.
करतायत. बदलापूरच्या स्पर्धेत सुद्धा काय फलंदाजी केली होती या सिद्धेशने. खाडी चषक अक्षरशः ही स्पर्धा गाजवली आणि बदलापूरच्या स्पर्धेत मॅन ऑफ द सिरीज बाईक सुद्धा सिद्धेशला मिळाली. अतुल गोलंदाजी मार्कवर राईट मोर द विकेट. हा चेंडू तुम्ही पाहताय थोडस वेट केला चेंडूचा बघा. थर्डमॅनच्या दिशेने चेंडू घेऊन करतात. एकदा पूर्ण होते दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धावी ते वेगाने पूर्ण केली जाईल. तेहतीस धावा 3 षटकांचा. पाण्याची मागणी केली जाते. दिनेश संतेला विनंती असेल. आमचे स्वयंसेवक दिनेश संते. 3 षटकांचा खेळ संपलाय. 33 धावा धावपळ लागले. या षटकात अतुलने धावा दिल्या त्या 18 धावा अतुलने खर्च केल्या. 3 षटकातील धावसंख्येची गती आपण पाहिली तर 11.00च्या सरासरीने 33 धावा झाल्या आहेत. इथून 55 धावा 55 ते 60 धावांपर्यंत मजल मारणं खूप गरजेचं आहे टीम जयगावदेवी सोनापाडा संघाला. पाण्याची मागणी नक्कीच मैदानामध्ये केली जाते आपण पाहतोय. जाऊया आपण तत्पूर्वी आमचे डीजे मास्टर राजकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. लागलेत. सचिन पाटील येत आहेत वैयक्तिक पहिल्या संघाचं 4थं षटक घेऊन, कारण 5 षटकांची मॅच आहे. चला दिवा आणि जुनी डोंबिवली दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण आपल्या सर्व खेळाडूंना घेऊन इथे उपस्थित राहायचे. एक फोटो आपला इथे घेतला जाईल. जुनी डोंबिवली आणि दिवा पहिल्या फेरीतील ती 3री मॅच असेल. हा चेंडू तुम्ही पाहतायत मिडॉनच्या दिशेने घेऊन करताना लॉंगॉन वरनं क्षेत्ररक्षक येत आहेत. एक धाव पूर्ण आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सिद्धेशने कॉल दिलाय दुसऱ्या धावेचा आणि दुसरी धाव वेगाने इथे पूर्ण केली जाईल. 2 धावसंख्या पुढे सरकेल. धावफलका धावा लागतात त्या 35. पहिल्या मॅच मध्ये 53 धावांचा पाठलाग झालाय. त्यामुळे 60+ धावा कराव्या लागतील जयगावदेवी सोनारपाडा संघाला आणि तो प्रयत्न करतायत श्रीधर म्हात्रे आणि सिद्धेश पाटील. हा चेंडू तुम्ही पाहतायत मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या वरून फेकून दिलाय सीमा पलीकडे. षटकार. धावा झाल्यात 41. तुषार पाटीलचे आगमन होते. श्रद्धांजली चषक मध्ये खूप मोठे योगदान त्यांचं होतं. इथे मात्र सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. लॉंग लेगच्या दिशेने चेंडू सीमा पार जाईल. श्रीधर मात्रे ऑन फायर. चौकार. इथे मात्र चेंडू आपण पाहतोय जज करतायत अतुल आणि खूप चांगला झेल तिथे टिपलाय.
पंच सचिन आम्हाला सांगतात की फलंदाज बाद आहे आणि मैदानी ते सोडावं लागेल ते श्रीधर म्हात्रेला. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल टिपल्या, स्वतःला स्ट्रेच केलं आणि खूप चांगला झेल टिपला तिथे अतुल पाटीलने. कोणत्याच डिसिजनसाठी तिसरे पंच नाहीयेत. ऑनफिल्ड जो निर्णय असेल तो तुम्हाला मान्य करावा लागेल. पंचेचाळीस धावा झाल्यात. नवीन फलंदाज राहुल केने येत आहेत. पंचेचाळीस धावा झालेत. ऑल इंडिया आपण सीमारेषेवर थांबायचंय.
दिवा आणि जुनी डोंबिवली दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल, इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. नेनू 45 धावा झाल्यात. चौथं षटक मार्गस्थ आहे. नवीन फलंदाज राहुल आलेत, मात्र स्ट्रायकिंगला सिद्धेश आहेत. अजून एक चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतो एक्स्ट्रा कव्हरेज यांच्या दिशेने. क्षेत्ररक्षक खूप वेगाने येत आहेत. एक धाव, धावसंख्या 47. फोर्टी 46 धावा झाल्यात. सचिन, हा चेंडू तुम्ही पाहताय बॅकफुट पॉइंटच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू जाईल सीमा पार. राहुल केनेच्या बॅट मधून येणारा हा चौकार. 50 कंप्लीट. 50 धावा इथे पूर्ण होत आहेत जय गावदेवी सोनारपाडा संघाच्या. संकेत, एक फोटो आपला घेतला जाईल. जुळडोंबिवली संघ आपल्यालाही सूचना असेल, आपल्या सर्व खेळाडूंना घेऊन यायचं आहे. त्यानंतर टॉस सुद्धा केला जाईल. चला दिवा संघ, ऋतिक संते आणि राज संते आपण लॉंगॉनच्या दिशेने राहायचे. राज पाटील, दिवा संघाचे जयेश पाटील आपण यायचे टॉस बॉक्स मध्ये. दिवा संघाचे जयेश पाटील, सागर पाटील येत आहेत शेवटचं षटक घेऊन. सागर पाटील, ज्या गोलंदाजाचा मी मगाशी उल्लेख केला, खाडी चषक मध्ये पहिलं मेडन षटक फेकलं होतं. इथे मात्र चेंडू खेळ करण्याचा प्रयत्न होता कव्हरच्या दिशेने. डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक खूप वेगाने येत आहेत. बघा समीर पाटील, आपल्याला सूचना असेल खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू थांबतील अशी सूचना आयोजकांनी आम्हाला केली आणि ती सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 52 धावा झाल्यात. आणि दुसरी धाव इथे वेगाने पूर्ण केली जाते. पहिल्या 2 चेंडू 4 धावा आल्या. 54 धावा झाल्यात आणि 60 धावांपर्यंत मजल मारण्याचा नक्कीच प्रयत्न असेल जय गावदेवी सोनारपाडा संघाचा. जुळडोंबिवलीचे सूरज जोशी आपण आला असाल तर आपण या व्यासपीठावरती त्यांचं खूप मोठं योगदान राहिलं. आपण पाहिलं श्रद्धांजली चषक मध्ये. त्या स्पर्धेचे प्रमुख आयोजक मुकेश पाटील. चांगला चेंडू, चांगली गोलंदाजी. ज्या गोलंदाजी मी उल्लेख केला त्याच पद्धतीने तो सागर पाटील गोलंदाजी करतोय. 54 धावा झाल्या 3 चेंडूमध्ये. 4 धावा आतापर्यंत सागर पाटीलने खर्च केल्यात. स्ट्राईक एंडला सिद्धेश पाटीलला मात्र थोडंसं शांत ठेवलंय. हा चेंडू तुम्ही पाहताय स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळून काढतायत. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. एक धाव इथे मी दे.
धावसंख्या 55. दोन चेंडू अजूनही शिल्लक आहेत पहिल्या सत्रातील. त्यानंतर टॉस सुद्धा आपण करणार आहोत. जुनी डोंबिवली आणि त्यांच्या विरुद्ध दिबा. हा चेंडू लेग स्टंपच्या भरपूर बाहेर जाणारा चेंडू. पंच सचिन कडू यांचा इशारा येते वाईट अवांतरच्या स्वरूपात मिळणारी एक धाव टीम जयगाव देवी सोनारपाडा संघाला. धावसंख्या 56. पहिल्या सत्रात 52 धावा झाल्या होत्या. या मॅच मध्ये 56 तुम्हाला आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. डेड बॉल आहे. राहुल केने सुद्धा शोधत होते की चेंडू कुठे आहे. जर हा चेंडू राहुल केने शोधला असं नक्कीच त्यांची व्हिडिओ व्हायरल झाली असती. बरेचसे असे चित्र तुम्हाला पाहायला मिळतात टेनिस बॉल मध्ये. लाईव्ह टेलिकास्ट असल्यामुळे बऱ्याचशा व्हिडिओ लगेच व्हायरल होतात. सागर पलावा सिटीएन कडून हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही. झेल झाला ड्रॉप. मात्र नक्कीच निल्सनच्या हाताला चेंडू ब्रश झाला अन्यथा चौकारी गेला असता. कारण की आउटफील्ड खूप फास्ट आहे. या क्रीडांगणामध्ये तुम्ही पाहिलं खूप चांगलं क्रीडांगण आहे. 57 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या सत्रातील शेवटचा चेंडू आहे. टॉस साठी सज्ज राहायचे दिवा संघाचे संघनायक आणि जुनी डोंबिवली संघाचे संघनायक. हातावरती नियंत्रण नाहीये सागरच्या. लेग स्टंपच्या भरपूरच बाहेर होता. एक धाव इथे जरूर मिळाली. 58 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या सत्रातील एक चेंडू शिल्लक आहे. आजच्या दिवसातील या सर्वाधिक धावा म्हटलं तरी अवघड ठरणार नाहीये. कारण की 58 धावा झाल्यात. पहिल्या षटकात 53 धावांचं लक्ष वसर संघाने पार केलं होतं. हा चेंडू पाहताय तुम्ही भरपूर उंच आणि तेवढ्याच लांब जाऊन चेंडू विसरतोय. शेवट मात्र गोड केलाय सिद्धेशने. हा येणारा षटकार. ज्ञानेश्वर जोशी आपण जरा यायचंय. टॉस नक्कीच केला जाईल. अनिकेत पाटील एका बाजूला आहेत. दुसऱ्या बाजूला तुषार पाटील आहेत. पाटील यांनी विनंती आपल्या शुभाचे टॉस करायचे. पहिल्या फेरीला तिसरा सामना असेल 5 षटकांचा. तुषार आपण पाहतो या स्पर्धेत कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू नाहीये. तिसरे पंच नाहीयेत. चेंडू 2 षटकाच्या आत हारोला फुटला तर नवीन आहे. टॉस तुषार यायचे. टॉस जुनी डोंबिवली संघाने जिंकलाय. तुषार पाटील आमच्या सोबत आहेत. तुषार टॉस जिंकलाय काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. तुषार समोरचा संघ तुम्ही पाहता दिवा संघ घेसर ट्रॉफीमध्ये सुद्धा तुमच्या 2 संघांमध्ये सामना झाला होता. पण किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही.
तुझ्या आपण अप्रतिम स्पर्धा तुमच्या माध्यमातून पाहिली. तब्बल 4 लाख रुपयाचं कॅश प्राइज असणारी स्पर्धा श्रद्धांजली चषक. खूप चांगलं आयोजन होतं. या स्पर्धेबद्दल तू काय सांगशील? नाही, विशालचं आयोजन नेहमीच चांगलं असतं. यावर्षी तसंच आहे आणि त्याचे रूल्स मेन. बेस्ट ऑफ तुषार. अनिकेत आमच्या सोबत आहेत. अनिकेत, टॉस गमावले. टॉस जर तू जिंकला असता तू काय निर्णय घेतला असता? क्षेत्ररक्षण. हरकत नाही. या मॅच सुद्धा सुरू होते. आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन तर खूप सुंदर आहे. तर बेस्ट ऑफ लक दोन्ही कॅप्टनला. टॉस जुळून डोंबिवली संघाने जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते दिवास संघाला. मात्र इथे आपण पाहिलं तर पहिल्या सत्रात खूप चांगला खेळ केलाय जयगावदेवी सोनारपाडा संघाने आणि धावांचा पाठलाग कुशल स्पोर्ट्स सापाडे संघ कशा प्रकारे करेल या ऐकण्यासाठी आपण जाणार आहोत दुसऱ्या सत्रामध्ये आमचे सहकारी समालोचक नवी मुंबईचे कुणाल दाते सर यांच्याकडे. येस, थँक्यू. नितीन काळन यांचा तुम्ही आवाज ऐकलात. या मॅच मध्ये टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे 65 रनचं. सापडे टीमच्या समोर सोनारपाडा टीमच्या माध्यमातून एक मोठं टार्गेट मी म्हणेन आजच्या दिवसातलं. पहिल्या मॅच मध्ये 53 करायचे होते, दुसऱ्या मॅच मध्ये 65 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. पहिला डॉट बॉल इथे आलाय. यानंतर दिवा विरुद्ध जुनी डोंबिवली अशी मॅच. ओव्हर पिच बॉल, फटका हवेत आहे. गल्लीमध्ये बॉल निघेल तोपर्यंत एक रन इथे कंप्लीट केली जाते. सलामीची जोडी मैदानामध्ये असताना अतुल आणि अतुलच्या बरोबरीने खेळत आहेत बॅट्समन गणेश. तर अतुलच्या खात्यामध्ये 1 रन. चांगली बॉलिंग पहिल्याच ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा या ओव्हरच्या दरम्यान आपण पाहतोय समीरच्या हातामध्ये हे पहिलं षटक आहे. 2 रन झाले स्कोर बोर्डवर. पाच ओव्हरच्या सामन्यामध्ये 65 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. ओव्हर पिच बॉल, फटका चांगला आहे परंतु तिथे कव्हर पॉइंटला खूप चांगला झेल इथे पकडला गेलाय. फलंदाज बाद. पहिल्या विकेटचं पतन आणि एक मोठं यश मिळतंय पहिल्याच ओव्हरमध्ये बॉलिंग करत असताना समीर याला. पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये थोडंसं बॅकफुटला ढकललंय सापाडे संघाला. या ओव्हरमध्ये समीरच्या माध्यमातून खूप चांगली बॉलिंग होत असताना चांगलं षटक मी म्हणेन. पहिल्याच ओव्हरमध्ये त्याला यश मिळालंय. रन खर्च केलेत फक्त 2. ऑफ ड्राईव्ह इथे केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. 1च रन इथे मिळेल आणि अशा पद्धतीने पहिलं षटक इथे संपले. समीर यांचा आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्ड रन आहेत फक्त 3. सापाडे संघ 65 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना
स्वागत आहे पुन्हा एकदा किंग्स ट्रॉफी 2021 वेताळेश्वर क्रिकेट संघ उसारगर आयोजित ही स्पर्धा. या स्पर्धेचे आधारस्तंभ आदरणीय श्री पांडुरंग दीनानाथ संते साहेब. दरवर्षी या स्पर्धेचं आयोजन आपल्या समोर केलं जातं आणि या मॅच मध्ये 65 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना कुशल स्पोर्ट्स सापर्डे संघ थोडासा बॅकफुटलाय. त्याचं कारण पहिल्या षटक समीर याने खूप चांगल्या पद्धतीने हाताळलं. पहिल्या ओव्हरमध्ये रन खर्च केलेले आहेत आतापर्यंत फक्त 3. दुसरं षटक फटका चांगला आहे. पॉइंटच्या डोक्यावरून बॉल पाठवला. डीप बॅकवर्ड पॉइंटला टर्न होत असताना 4 धावांसाठी चौकार. विघ्नेश मडवीच्या बॅटमधून खूप चांगला चौकार. बॅकफुटला गेला. स्ट्रोकसाठी जागा बनवली. रूम दिला होता बॅट्समन विघ्नेशला आणि त्याचा पुरेपूर फायदा त्याने उचललाय. टीमची धावसंख्या चौकाराने पुढे जाते. रन झालेले आहेत 7. अगदी आक्रमण करणं गरजेचं आहे कारण 13च्या सरासरीने रन काढायचे आहेत. शफल झालाय. त्यानंतर बॉल पाठवलाय शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. फिल्डिंग चांगली होते. 1च रन मिळते. एलिव्हेशन तेवढंच मिळालेलं नाहीये. इम्प्रुव्हायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. आउटसाइड द ऑप्शन शफल झाल्यानंतर लॉंग लेग आणि स्क्वेअर लेगला उडवण्याचा प्रयत्न, परंतु इथे फक्त 1च रन मिळते. दबाव आहे सापडे टीमवर, परंतु दबाव झुगारून बॅटिंग करणं गरजेचं आहे कारण टार्गेट आहे 65 रनचं. किंग ट्रॉफीचं एक क्रीडांगण दी गुगल मॅपवर देखील तुम्ही किंग ग्राउंड उसारगर टाकलं तर तुम्ही इथे पोहोचू शकता. अतिशय सुसज्ज असं ग्राउंड करण्यात आलंय. खूप भराव केल्यानंतर एक योग्य क्रिकेट ग्राउंड. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. कव्हर्सला फिल्डर आहे. फलंदाज बाद. खूप चांगला झेल इथे पकडला जातोय अनिकेतच्या माध्यमातून आणि आणखीन एक विकेट गमावली आहे सापाटे टीमने. आणखीन एक धक्का इथे बसतोय. बॅटिंग करणाऱ्या टीम सापर्डेला लक्ष्य 65 रनचं पार करायचं आणि फलंदाज आउट झालेले आहेत गणेश. नवीन बॅट्समन मैदानामध्ये सागर. विघ्नेश मडवीच्या बरोबरीने आता एक चांगली पार्टनरशिप बिल्ड होणं गरजेचं आहे. अन्यथा सोनारपाडा हा असा संघ आहे तो दबाव इथे वाढवेल या टीमवर. समीर नेहमीच चांगले कॅप्टन आहेत या टीमसाठी आणि चांगले योगदान त्यांनी दिलंय. ओव्हर पिच बॉल. हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा फिल्डर आहे लॉंग ऑफ रिजन मध्ये आणि त्या अखेर आणखीन एक विकेट गमावली. विघ्नेश मडवी देखील आउट होतोय. स्वस्तामध्ये निपटला आणि इथे फलंदाज तिसरा बाद होत असताना टीम सापाडे संघाचा. दुसरा ओव्हरचा खेळ सुरू आहे. बॅक टू बॅक 2 विकेट इथे मिळवलेत आणि आता ऑन हॅट्रिक. हॅट्रिकची संधी असेल या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक इथे मिळवता येईल का हसमुख. नवीन बॅट्समन मैदानामध्ये आदिक पाटील. नॉन स्ट्रायकिंग एंडला खेळताना दिसेल. स्ट्रायकिंग एंडला सागर आणि हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे हसमुख. नाव हसमुख, परंतु आता या मॅच मध्ये हॅट्रिक झाली तर नक्की एक वेगळा आनंद त्यांना मिळेल, त्यांच्या टीमला मिळेल. सोनारपाडा विरुद्ध सापर्डे अशी लढत. 65 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना हसमुखची चांगली बॉलिंग. पहिल्या ओव्हरमध्ये समीरने देखील फक्त 3च रन खर्च केले. एच आणि इथे विकेट कीपरच्या हातामध्ये बॉल थांबलाय. हॅट्रिक इथे कंप्लीट होते. किंग्स ट्रॉफी मधली पहिली हॅट्रिक हसमुख यांच्या नावावर टीम सोनारपाडाकडून.
थँक्यू. पहा जे कटआउट लावण्यात आलेले आहेत ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आदरणीय विनोदजी रतन पाटील, त्याचबरोबर आपण पाहतोय किंग्स ट्रॉफीचे सर्व आमचे आधारस्तंभ आदरणीय पांडुरंग संतेसाहेब यांच्या कटआउटला, आणि त्याचबरोबर कल्याण ग्रामीणचे विद्यमान तडफदार असे डॅशिंग आमदार प्रभूजी रतन पाटील यांच्या कटआउटला, आणि त्याचबरोबर स्वर्गीय शिवाजीदादा शेलार यांच्या कटआउटला जर तुम्ही फुलटोस षटकार माराल तर तुम्हाला 2,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. या स्पर्धेचे आयोजक विशाल म्हात्रे यांच्याकडून. बॉल हवेत आहे, आणखीन एक विकेट मिळेल का, चौथी विकेट होईल का, आणि ते कॅच ड्रॉप. प्रयत्न चांगला केला आणि शेवटच्या क्षणाला हसमुखच्या हातातून बॉल निसटलाय. चांगली बॉलिंग हसमुखची. ओव्हर नंबर 2चा खेळ इथे संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड रन आहेत फक्त 9. दिशेने जे झेल घेणं तितकंसं कठीण असतं, परंतु स्वतःला सावरत हा प्रयत्न झाला होता, त्यामध्ये थोडंसं अपयश आलं नक्की. टीमची धावसंख्या 9 आहे. विकेट गमावलेले आहेत आतापर्यंत 4. फटका चांगला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. पंचांचा इशारा, 4 रन चौकार. गावदेवी सोनारपडाकडून आता ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंग करण्यासाठी आलाय रिद्देश पाटील. खूप चांगली बॉलिंग केली होती कार्डी चषकामध्ये रिद्देश पाटीलने या टीमच्या माध्यमातून, आणि तोच रिद्देश आता या स्पर्धेमध्ये किंग ट्रॉफीमध्ये पाहूया कसा परफॉर्मन्स देतोय. पहिल्या बॉलवर समाचार त्याचा घेतलाय. पहिला बॉल चौकार आलाय. बॉलिंग करण्यासाठी तयार. लेफ्ट मोर द विकेट. वेगवान बॉल, टर्न अँड बाउन्स. आता मात्र चांगली लाईन आणि लेंथ सरळ जातो विकेट कीपरच्या हातामध्ये. येतोय डॉट बॉल. असं कमबॅक करणं गरजेचं आहे. हे नाव सुपरिचित आहे सगळ्यांना. सचिन पाटील या मॅच मध्ये एक मोठा षटकार आल्यानंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आतापर्यंत 19. पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त 9 रन. पहिल्या ओव्हरमध्ये समीरने 3, दुसऱ्या ओव्हरमध्ये 6. फुलटोस बॉल कव्हर्सला पाठवला. टायमिंग चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर भरपूर वेगाने येतात. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल थांबणार नाही. बॉल सीमारेषा पलीकडे एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनला चिरत 4 धावांसाठी चौकार. चांगली बॅटिंग, चांगला स्ट्रोक. कव्हर्स बाउंड्री लाईन पूर्णपणे खाली आहे. एक्स्ट्रा कव्हरला हा बॉल जातोय 4 धावांसाठी. 23 रन स्कोर बोर्डवर. रिद्देशचा चांगला समाचार. पुढे खेळलेत. आता मात्र फिल्डर ठेवलाय, परंतु तो पोहोचला नाही बॉलवर आणि बॉल सीमा पार. खराब फिल्डिंग. डीप मध्ये असलेला क्षेत्ररक्षक श्रावणच्या माध्यमातून 4 धावांसाठी चौकार. रन झाले 27.
फटका समोरच्या दिशेने चांगल्या रंगामध्ये बॅटिंग करत असताना सचिन म्हात्रे. फुलटोस बॉल आहे आणि हा देखील बॉल चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. नो बॉल घोषित केलाय. 5 रन मिळतील आणि या पंजा बरोबर टीमची धावसंख्या आता पुढे जाते. 5 रन ऍड झाल्यानंतर स्कोर बोर्डवर 32. नेक्स्ट बॉल आहे फ्री हिट. 32 झालेत, आता 33 पाहिजेत. हा बॉल जर मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकला बॅट्समॅन सचिन तर मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं कुशल स्पोर्ट्स सापर्डेचं. फ्री हिट आहे आणि फ्री हिट वर तुटून पडणं गरजेचं आहे. बॉल तयार. रिद्देश गती कमी केली, पाठवलाय बॉल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. स्वीप करत असताना बॉल चाललाय सीमा पार. रन्स मिळतील 4 आणि अशा पद्धतीने ओव्हर नंबर 3 चा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड रन आहे 36 आणि आता 29 रनची आवश्यकता आहे येणाऱ्या 12 बॉलमध्ये. चांगलं संगीत आणि तेवढीच आवाजाची काळजी आमचे डीजे घेत असताना थँक्यू सो मच. किंग्स ट्रॉफी मध्ये आपण आहोत आणि या ग्राउंड मध्ये पहा तुम्हाला अंडर ग्राउंड पाण्याची ट्रॉली पाहायला मिळते. तिथेच तुमची पाण्याची व्यवस्था केली जाते, त्यामुळे वेळ देखील वाचतो. हे वैशिष्ट्य आहे क्रीडांगणाचं. इथे 3 ओव्हरचा खेळ संपलाय. सचिनची खूप चांगली बॅटिंग आणि टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 36. आता येणारे 12 बॉल शिल्लक आहेत. 12 बॉलमध्ये रन करायचे आहेत 29. 12 बॉल आणि 29 रन हे समीकरण. पॉवर प्ले मध्ये रन आलेले नव्हते, परंतु त्यानंतर रिद्देश पाटीलचं जे षटक होतं त्या षटकामध्ये भरपूर रन आले. खोऱ्याने रन खेचले मी म्हणेन बॅटिंग करत असताना बॅट्समन सचिनने. सत्तावीस रन खर्च केलेत रिद्देश पाटीलने त्या ओव्हरमध्ये. भरपूर महागडं षटक. आणि आता बॉलिंग करण्यासाठी आहेत श्रीधर म्हात्रे. अनुभव खूप चांगला आहे आणि याच दरम्यान आमच्या को अँकर रेश्मा मयेकर मॅडम यांचे इथे आगमन झालं. त्यांचं सहर्ष स्वागत. आणि हा देखील बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. विशालजी म्हात्रे आवर्जून वाट पाहत होते की मॅडम कधी येतील, कारण खूप महत्वाचे टॉस बाकी आहेत यानंतरच्या मॅचच्या दरम्यानचे. आणि मगाशी मला वाटतं गणेश काका म्हात्रे ते देखील विचारत होते मॅडम यांना की त्यांचं आगमन कधी होणार आहे. बरोबर ना विशाल म्हात्रे? गणेश काका म्हात्रे देखील विचारत होते. आगासनचे ते देखील विचारत होते की मॅडम कधी येणार आहेत, कारण एवढे चाहते आहेत त्यांचे या स्पर्धेचे. कारण मागच्या वर्षी खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी ही स्पर्धा कव्हर केली. या चौकारानंतर टीमची धावसंख्या 40 झाली आहे. 65 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आणि आता रन करायचे आहेत 25. 11 बॉलचा खेळ शिल्लक. 11 बॉलमध्ये 25 रन. स्ट्रायकिंग एंडला खेळत असताना बॅट्समन आदिकच्या बॅटमधून बॉल बॅक ड्राईव्ह आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला खराब थ्रो. इथे पहा, हाताने हळूच लावला असता बॉल तरी चाललं असतं. कधी कधी शक्ती वापरली तर हे घडतं. बाजूला बॉल पडला. कदाचित श्रीधर यांनी लहानपणी गोट्या ज्या असतात त्या खेळलेले नसावेत. भोवरा हे जे खेळ आहे लहानपणी मजा यायची खेळायला. आणि अखेर इथे रन मिळतात 1 आणि ही सिंगल देखील तेवढीच महत्वाची आहे या मॅच मध्ये. आता रन करायचे 24. येणारे बॉल शिल्लक आहेत 10 बॉल आणि 24 रन. वड मॅच. स्ट्रायकिंग इनला खेळतोय सचिन, ज्या सचिनने मागच्या ओव्हर मध्ये विध्वंसक बॅटिंग केली. ओहो, बॉल पिचिंग झाल्यानंतर थोडासा बाहेर निघालाय. अंपायरचा इशारा येतोय वाईड बॉल. समीकरण बदलतंय. 10 बॉल मध्ये 23 रनची आवश्यकता आहे या मैदानाच्या दरम्यान. चांगला सामना. असं वाटत नव्हतं की सापाडे संघ अशा पद्धतीने झुंज देईल, परंतु काय कमबॅक केलंय रिद्देश पाटीलच्या त्या ओव्हर मध्ये सचिनने बॅटिंग करत असताना. ओव्हर पिच बॉल ऑन ड्राईव्ह केलाय. खोदून काढला हा बॉल. बॉटमॅनचा खूप चांगला वापर. बॅकटिफला खाली ठेवलं. दुसऱ्या रनचा प्रयत्न. 2 रन इथे कंप्लीट केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 21 रनची आवश्यकता. येणाऱ्या 9 बॉलचा खेळ शिल्लक. 9 बॉल आणि 21 रन.
किंग्स ट्रॉफी 2021 चा हा दैदिप्यमान सोहळा तुम्ही पाहताय. या स्पर्धेचे आधारस्तंभ आदरणीय पांडुरंग दीनानाथ संते साहेब VCC उसरगरच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन इथे करण्यात आलंय. आणि अजूनही आता 9 बॉलचा खेळ शिल्लक असताना रन करायचे 21. चांगला सामना आपल्या समोर, सापाडे विरुद्ध सोनारपाडा. यावेळेला बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक वाईड बॉल इथे पंचांनी घोषित केलाय. त्यामुळे समीकरण पुन्हा एकदा बदललं, इक्वेशन बदलतंय. 10 बॉलमध्ये 20 रन. मागचा सामना जसा रंगला होता तसाच हा देखील सामना रंगताना दिसतोय. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं की वसार संघाने देखील असाच खेळ केला. सूरज दुधकरने 2 षटकार ठोकले, मॅच मध्ये आणलं. आणि आता तीच किमया इथे बॅट्समन मैदानामध्ये करेल का सचिन? यावेळेला फटका चांगला आहे सचिनच्या बॅट मधून. बॉल हवेत आहे, फिल्डर बघतायत आणि अखेर बॉल सीमारेषा पलीकडे. पंचांचा इशारा, षटकार. शकताय 8 बॉल आणि 14 रन. रिव्हर्स खेळलाय, हा देखील फटका गलीमधून निघतोय. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने 1 रन कंप्लीट होईल. दुसऱ्या रनचा प्रयत्न नक्की सचिन करताना दिसेल. 2 रन मिळतात. तिसऱ्या रनचा प्रयत्न अधिकने केलाय, परंतु त्यानंतर सचिनने थांबवलंय. 2 रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील. रन करायचे आता 12. येणारे बॉल शिल्लक आहेत 7. 7-12 हे समीकरण. शेतकऱ्यांच्या परिचयाचा हा आकडा आहे 7-12. आणि आता या मॅच मध्ये देखील तेवढंच समीकरण राहिलंय. 7 बॉलचा खेळ शिल्लक आणि 7 बॉल मध्ये 12 रनची आवश्यकता आहे. बॅटिंग करणारा संघ मैदानामध्ये कुशल स्पोर्ट्स सापर्डे. पहिल्या 2 ओव्हर मध्ये असं वाटलं होतं की हा संघ पूर्णपणे बॅकफुटला आहे, परंतु क्रिकेट हा असाच खेळ आहे, अनिश्चिततेचा खेळ. तुम्हाला सर्व भारतीयांना वेळ लावणारा खेळ म्हणजे क्रिकेट. आणि आता रनआउटची संधी आहे आणि अखेर 2 रन इथे कंप्लीट होत आहेत. पुन्हा एकदा चांगली रनिंग बिटवीन द विकेट. आणि आता शेवटच्या ओव्हर मध्ये सामना जिंकण्यासाठी कुशल स्पोर्ट्स सापडलेला. रन करायचे 10 रन झालेले आहेत आतापर्यंत स्कोर बोर्डवर 55. 55. 6 बॉल 10 रनची आवश्यकता. कारण समीरचं षटक खूप महत्वाचं षटक आहे. ज्या कॅप्टनने पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 3 रन खर्च केले होते. अगदी त्याच एंडने तो बॉलिंग करत होता आणि आता अधिक त्याच्या समोर आहे. 10 रन डिफेंड करण्याची जबाबदारी स्वतः कॅप्टनने खांद्यावर उचलली आहे. पहिला बॉल, पहिलाच बॉल स्वीप केलाय. स्क्वेअर लेगला डीप मध्ये फिल्डर आहे. फंबलिंग तिथे होत आहे, त्याचा फायदा अधिक उचलेल आणि 2 रन इथे कंप्लीट केले जातील. 8 रनची आवश्यकता आता या मॅच मध्ये. बॉल शिल्लक आहेत 5. 5 बॉल 8 रन. चला विकेटवर नजर टाकूया. पहिल्या सत्रामध्ये विकेट गमावले होते सोनारपाडा टीमने 3 आणि आतापर्यंत विकेट गमावलेले आहेत सापाडे संघाने 4. म्हणजे तुम्हाला आता कंपल्सरी रन चेस कराव्या लागतील. 5 बॉल 8 रनची आवश्यकता कंपल्सरी चेस कराव्या लागतील, कारण विकेट तुमच्या टीमची जास्त गमावली आहे तुम्ही. स्वीप करण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेगला फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग तिथे होत असताना सुमितच्या माध्यमातून, त्यामुळे आता फक्त 1च रन मिळते. 7 रनची आवश्यकता. येणारा 4 बॉलचा खेळ शिल्लक. वड मॅच. किंग्स ट्रॉफी 2021 VCC उसरगर, वेताळेश्वर क्रिकेट क्लब उसरगरच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. समीकरण बदललं. आता बॉल शिल्लक आहे 4. 4 बॉल मध्ये रन करायचे 7. खूप चांगली मॅच, खूप चांगली लढत. दोन्ही संघाने आतापर्यंत खूप चांगला प्रयत्न केला. पहिल्या 2 ओव्हर मध्ये असं वाटत होतं की कुशल स्पोर्ट्स सापाडे संघ भरपूर बॅकफुटला आहे. या मॅच मध्ये तो संघ उभारी घेऊ शकत नाही, परंतु त्यानंतर क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ काय हे इथे दाखवलं बॅट्समन सचिनने. आणि रिद्देश पाटीलच्या एकाच ओव्हर मध्ये 27 रन आले आणि तिथून सामन्याला कलाटणी मिळाली. अधिक देखील खूप चांगल्या पद्धतीने संयमाने खेळ करतोय. अधिक तसं पाहिलं तर आक्रमक बॅट्समन आहे, परंतु त्याने देखील संयम दाखवला आणि खूप चांगली साथ दिली सचिनला देखील या मॅच मध्ये. सचिनने आतापर्यंत या मॅच मध्ये 39 रनची खेळी केली आहे.
खूप चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून 7 रन दूर आहे संघ विजयापासून, परंतु अजूनही बॉल शिल्लक आहेत मैदानामध्ये 4. संघर्ष कायम आहे आणि तुम्हाला कंपल्सरी 7 रन करावे लागतील, कारण 1 विकेट जास्त गमावली आहे कुशल स्पोर्ट्स सापर्डेने. 3च विकेट गेल्या होत्या पहिल्या सत्रामध्ये सोनारपाडा संघाच्या आणि 4 विकेट गमावल्यात कुशल स्पोर्ट्स सापर्डेने. 4 बॉल आणि 7 रन हे समीकरण. बॉल तयार, ओव्हर पिच बॉल खोदून काढलाय, ऑफ ड्राईव्ह केलाय, डीप मध्ये फिल्डर आहे, फंबलिंग पहा, हे घडतं, प्रेशर आहे, बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय आणि तिथे खराब फिल्डिंगचा मोबदला चुकवावा लागेल गावदेवी सोनारपाडाला. समीर नाराज आहे, कारण त्याला माहिती आहे मी एवढ्या चांगल्या पद्धतीने बॉलिंग टाकतोय परंतु आपले क्षेत्ररक्षक साथ देत नाहीयेत, त्यामुळे ही मॅच मात्र आपल्या टीमला गमावी लागेल आणि हीच सध्या मी म्हणेन परिस्थिती आहे या सामन्याची, कारण इथे 4 रन येत आहेत, टीमची धावसंख्या पुन्हा एकदा पुढे जाते आणि आता या मॅच मध्ये रन करायचे आहेत. 3 बॉलमध्ये 3 रन इथे डिफेंड करेल का समीर, परंतु अशी फिल्डिंग राहिली तर मला वाटत नाही सामना डिफेंड होऊ शकतो. फिल्डिंग मध्ये कुठेतरी दमखम दाखवणं गरजेचं आहे गावदेवी सोनारपाडाला. समीर थोडासा निराश होता, आता येतोय ओव्हर द विकेटने बॉलिंग करण्यासाठी सचिनच्या समोर. रिव्हर्स केलाय, गॅप मध्ये जाईल बॉल सीमारेषेच्या लगत आणि हा येतोय विजयी चौकार आणि हा सामना जिंकून दिलाय टीम सापर्डेला बॅट्समन सचिन मात्रेने आणि तोच ठरतो या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. आहे सचिन पाटीलने आणि तो ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. तर सचिन पाटील ठरतो या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. आणि जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, तिथे आमच्या को अँकर रेश्मा मयेकर मॅडम